आता आपण बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू। त्यासाठी शेंगदाणे घेतले, अर्धा किलो शेंगदाणे आहेत। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। या अर्धा किलो शेंगदाणे आहेत। शेंगदाणे भाजून घेऊया, मीडियम गॅसवर भाजूया, कारण का आपण लाडू बनवणार आहे ना शेंगदाण्याचे। उपवासासाठी पौष्टिक। नऊ दिवस उपवास असतो ना, तेव्हा वीकनेसपणा येतो। मग शेंगदाण्याचे लाडू, परत काजूचे लाडू, खरपूस असे भाजून घ्यायचे। आता काढून घेऊया। ते दुसरे पण भाजून घेऊया। हे पण शेंगदाणे झाले भाजून। मीडियमवर गॅस ठेवलेला मी। आता याला थंड करून ना आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे। तोपर्यंत आपण गूळ किसून घेऊया। हे शेंगदाणे आपण भाजून सोलून हे जे पोळपाटे सगळे अर्धे मी काढले, अर्धे आहेत, तर आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। हे गूळ आहे आपला, एवढा गूळ घेतलाय मी। शेंगदाणे पण बारीक करून घेतले, जास्त एकदम पीठ पण नाही केलं, मीडियमच केलं एकदम, म्हणजे खरबुडी सारखं असं। आपला गव्हाचा रवा असतो ना त्या प्रकारे हा गूळ घेतलाय। पाव किलो पेक्षा जास्त आहे गूळ। आता यांना गूळ आणि हे शेंगदाण्याचं कूट दोन्ही आहे ना एकदम बारीक करणार आहे। गूळ आणि शेंगदाणे दोन्ही आहे ना बारीक करून घेणार। थोडं शेंगदाण्याचं कूट टाकूया आपण ह्याच्यात। गॅसचा वापर नाही करणार मी आता। गूळ टाकूया, परत एकदा आपण काढून घेऊया। दुसरं पण असंच करून घेऊया। हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं गूळ आणि शेंगदाणे। आता याला चांगलं कुस्करून घेऊया। जास्त पण नाही आणि कमी पण नाही, बरोबर टाकला मी गूळ। लाडू पण छान मोडतील। मिक्स करून घेऊया पहिला। बघा लाडू बांधता पण येते सहजपणे।
उपवासामध्ये ना 9 दिवस रोज एक खाल्ला ना तरी चालेल. डायबिटीसचा माणूस पण खाऊ शकतो. सहज बांधला मी लाडू. हे मोठे आहेत, थोडे आपण छोटे बांधूया. त्याला गॅसची गरज नाही, काय नाही, फक्त शेंगदाणे भाजताना गॅसचा वापर होतो. असेच आता आपण सगळे करून घेऊया. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक, शेअर, कमेंट्स